आज आमचा बॅगचा पेपर होता म्हणून आम्ही कॉलेजला आलतो. आता कॉलेजला जायच्या आधी जेरॉक्सच्या दुकानात जात असतो, त्याचं कारणच वेगळे. ए पोरे ठेवून दे, सगळ्यांना काय दाखवतो. नमस्कार मित्रांनो, मी यश पवळे. आज कॉलेजला बॅगचा पेपर द्यायला जायचं होतं, पण अभ्यास तर काय केलाच नाही. म्हणलं चला जाऊ दे, इकडे कॉफी बनवून पिऊ. पावडर ऍड करून झाल्यानंतर इकडे माझी कॉफी पण तयार झाली आणि इकडे कॉलेजला निघालो. कॉलेजला निघायच्या आधी इकडे जेरॉक्सच्या दुकानावर थांबलो. इथं आकाश तर काहीतरी काम होतं वाटते. इकडे पेपरच्या आधी आम्हाला आमचा नंबरच शोधायला 10 तास जातो. आकाश आणि मी आलतोच, पण इथं आल्यावर उद्धव पण भेटला मला. आता बॅगचा पेपर आहे म्हणून त्यांनी काहीतरी हातात अभ्यासाला घेतलं होतं. आता पेपर होता आमचा 2 वाजता. आता इकडे म्हटलं तर काय करायचं, तर म्हणलं चला नाश्ता करून येऊया. इकडे कॉलेजमध्ये आलो, पेपर झाले, आम्ही निघतो घरी. हे दुपारचं पेपर म्हटलं की घरी जायला टाइम पण लय होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून इकडे वावरात आलो, तर इकडे चाललं होतं शाळू काढायचं काम. आणि इकडे लसना शेजारी मम्मी कडच जरा शाळू काढून देत होती. पण आजचं सकाळचं वातावरण लयच भारी होतं बरं का. त्यासाठी एक लाईक झालाच पाहिजे. तोपर्यंत इकडे ट्रॅक्टर पण निघून गेला आणि त्याच्यानंतर मी आलो इकडे शिवाच्या विहिरीवर. आता जी मोटर आपण मागच्या ब्लॉक मध्ये खोलून आपण रिपेअर करायला नेली, तीच मोटर आता इथं परत आणलेली आहे. पहिले तर त्या मोटर मध्ये पाणी भरायचं होतं, मग आम्ही दोघा तिघांनी व्यवस्थित हळूहळू मोटर विहिरीत सोडून दिली. इकडे विहिरीत एक डबड्या पाहिलं तर आगल्या बाप होता. ते जाऊ दे, इकडे संध्याकाळी मी बाहेर चाललो होतो तेव्हा मला लयच मोठा आगल्या बाप दिसला. दिसतोय का तुम्हाला? आता मला कमेंट मध्ये तुम्हीच सांगा की या सापाचं नाव काय. तोपर्यंत तो आगल्या बाप निघून जाईल, त्याआधी तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर फॉलो करून टाका.